शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत स्वर्गीय प्राध्यापक एन.डी. पाटील लिखित महर्षी विठ्ठल रामजी शिंदे एक उपेक्षित महात्मा या पुस्तकाचं प्रकाशन सरोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजन गवस, माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे आणि प्राचार्य टी.एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना डॉक्टर राजन गवस यांनी महर्षी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणाचं कार्य करताना त्यांना स्वकीयांकडूनच अपमान अहवेलना सहन करावी लागल्याचं सांगितलं। स्वर्गीय प्राध्यापक एन.डी. पाटील यांनी त्यांच्या कार्याला एकतारीचं गाणं असं म्हटलंय। महर्षी शिंदे यांना केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेचे यथायोग्य मापन करण्याचं महत्त्वाचं काम एन.डी. पाटील यांनी केलंय। एका रात्रीत लिहिलेल्या या पुस्तकाच्या माध्यमातून ते आता वाचकांसमोर येतंय, याचा आनंद असल्याचं डॉक्टर गवस यांनी सांगितलं। डॉक्टर सरोज पाटील यांनी प्राध्यापक एन.डी. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला। कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी महामानवांनी 20व्या शतकात हाताळलेल्या प्रश्नांचं 21व्या शतकातील स्वरूप आणि त्यावरील उपाय या अनुषंगानंही काम करण्याची गरज अधोरेखित केली। यावेळी एकनाथ पाटील, अध्यासनाचे समन्वयक डॉक्टर रणधीर शिंदे, सुखदेव एक्कल, अधिष्ठाता डॉक्टर श्रीकृष्ण महाजन, सुरेश शुपूरकर, डॉक्टर प्रभंजन माहने, डॉक्टर अवनीश पाटील, डॉक्टर मेघा पानसरे, प्रसाद कुलकर्णी, व्यंकप्पा भोसले, डॉक्टर गिरीश मोरे, डॉक्टर भारती पाटील, नामदेवराव कांबळे, डॉक्टर सिंधू आवळे, डॉक्टर रघुनाथ कडाकणे, किसन कुराडे आदी उपस्थित होते।